नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया विचारमालेने। माणसाची खरी योग्यता त्याला त्याच्या बुद्धीमुळे प्राप्त झाली आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीकरांनो, शहरात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रुद्रांश वाईन शॉप मध्ये दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास 60 वर्षीय व्यवस्थापक महेश शर्मा यांनी फाशी घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडली। या घटनेने परिसरात धक्क्याचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे, तर आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही। अमरावतीतील रुद्रांश वाईन शॉप माजी नगरसेवक प्रदीप उर्फ बंडू हिवसे यांच्या मालकीची आहे। व्यवस्थापक महेश शर्मा यांनी आपले जीवन संपविले। महेश शर्मा मागील 10 वर्षांपासून या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करीत होते। घटनेची माहिती तात्काळ राजापेठ पोलीस स्टेशनला देण्यात आली। त्यानंतर राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुनीत कुलट घटनास्थळी दाखल झाले। सध्या पोलीस तपास करीत आहेत आणि त्यांनी फाशी घेण्याचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे। सध्यापर्यंत कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही आणि आत्महत्येच्या कारणांचा शोध पोलिसांच्या तपासाखाली आहे। भरदिवसा रुक्मिणीनगर या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता आणि धक्का दोन्हीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा घटना आपल्या समाजातील मानसिक आरोग्याविषयी आणि कामाच्या दबावामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर विचार करायला भाग पाडणारी आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे। नवरात्रीच्या उत्साहात अमरावती शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे। फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत राहुल नगर येथील बिच्चू टेकडी परिसरात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणात पती फरार असल्याने संशयाची सुई त्याच्याकडे वळली आहे। या घटनेविषयी अधिक माहितीसाठी आपण पाहूयात सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल नगर येथे ही दुर्दैवी घटना घडली। बिच्चू टेकडीच्या अंध विद्यालयाच्या मागे वानखेडे किराणा दुकानासमोरच्या गल्लीत राहणाऱ्या श्रीकृष्ण हिवराळे यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या कविता सुभाष वानखेडे या 40 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। कविता मूळची यवतमाळची असून पती सुभाष वानखेडे खासगी नोकरी करतात, तर कविता काँग्रेस नगर येथील एका मोठ्या बंगल्यावर घरकाम करत होती। सकाळी 8 वाजताच्या सुमारास पती सुभाष घराबाहेरून कडी लावून कामावर निघून गेला, परंतु कविता घरातून बाहेर न आल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला। त्यांनी दरवाजा वाजवून पाहिला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। तात्काळ त्यांनी फ्रेजरपुरा पोलिसांना याची माहिती दिली। माहिती मिळताच ठाणेदार शिरसाट, फॉरेन्सिक टीम आणि पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला। पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेहाची तपासणी केली जाते। परिसरातील शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पती पत्नींमध्ये रोज वाद होत आहे, यामुळे पती सुभाष वानखेडे याच्यावर संशयाची सुई आहे। या घटनेनंतर पती सुभाष फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। कविताची मृत्यू हत्या आहे की आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू याचा तपास पोलीस करीत आहेत। मात्र नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे।
तर पाहिलं कशा प्रकारे अमरावतीमध्ये एका संशयास्पद मृत्यूची घटना घडली आहे। पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे आणि फरार पतीचा शोध घेत आहेत। या प्रकरणातील पुढील अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहू। नवरात्रीच्या उत्साहात अमरावती शहरात एक मोठी समस्या उभी राहिली आहे। शहराची साफसफाई करणाऱ्या घंटागाड्या आणि सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे। गेल्या 9 महिन्यांपासून बिल न मिळाल्यामुळे ठेकेदार आणि कामगार आक्रमक झाले आहेत। याचा थेट फटका आता शहराच्या स्वच्छतेला बसणार आहे। या गंभीर परिस्थितीवर एक नजर टाकूया। अमरावती शहरात सध्या नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे, परंतु त्याच वेळी स्वच्छतेच्या मुद्द्यावर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे। शहरातील झोन क्रमांक 1 आणि 5 मध्ये कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या आणि सफाई कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद केले आहेत। या आंदोलनामुळे शहराची संपूर्ण कचरा व्यवस्था ठप्प झाली आहे। गेल्या 9 महिन्यांपासून सफाई कामगार आणि ठेकेदारांची सुमारे 8 कोटी 10 लाख रुपयांची बिलं महानगरपालिकेकडे प्रलंबित आहेत। वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्यामुळे अखेर ठेकेदारांनी आणि कर्मचाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहेत। शहरातील नेहरू मैदानात संपूर्ण घंटागाड्या उभ्या करून हे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत महानगरपालिका प्रशासन बिल पास करत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। आधीच शहरात पुरेशी स्वच्छता होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। त्यातच आता सणासुदीच्या दिवसात हे आंदोलन सुरू झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। विशेषतः अंबादेवी मंदिरासारख्या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून वाट काढावी लागणार आहे। ठेकेदार आणि प्रशासनाच्या आर्थिक व्यवहारांमुळे आता सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या गंभीर प्रश्नावर महानगरपालिका प्रशासन काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। नमस्कार, मी प्राध्यापक प्रथमेश गवई। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात आज काम बंद केलं आहे, सर्व गाड्या ज्या आहेत कचऱ्यांच्या एका ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत, काय कारण आहे नेमकं? आम्ही श्री नागरिक सेवा सहकारी संस्थेचा मी प्रतिनिधी आहे। आमचे गेल्या मागील जानेवारी महिन्यापासून बिलं देण्यात आलेले नाही आहे। अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही आहे आणि अजूनपर्यंत आमच्या इथे सर्व आम्ही तिकडे उपस्थित झालेलो आहोत। अजूनपर्यंत कोणत्या अधिकाऱ्यांनी इथं आम्हाला भेट नाही दिलेली आहे। आम्ही पुढे काम कसं करावं, आमचे खूप प्रत्येक कामगाराचे आमचे पगार पेंडिंग आहे। त्याच्यानंतर आम्हाला डिझेलचा खर्च, इतर खर्च आम्हाला सर्व चालवावं लागते, PF हे सर्व भरायचं आहे। आम्ही कसं करावं त्याकरिता आज आम्ही प्रशासनाला मागणी करतो की आमची बिलं द्यावं। त्याकरिता आम्ही आज सर्व घंटागाड्या घेऊन आम्ही इथे आज उपस्थित आहे। जवळपास किती महिने झाले आणि किती रुपयाचे बिल पेंडिंग आहे? जवळपास जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 8 महिने कंप्लीट झालेले आहे। 9वा महिना आमचा सुरू आहे। अजूनपर्यंत आम्हाला एकही बिल प्राप्त झालेलं नाही आहे। आज पूर्ण शहरातल्या झोन क्रमांक 5 आणि झोन क्रमांक 1 आज पूर्णपणे काम बंद आहे। असंच जर शासनाने आपल्या प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही तर अमरावती शहर खान व्हायला वेळ लागणार नाही। जर आपले बिल पेंडिंग झाले नाही तर पुढचं पाऊल काय राहणार आपलं? हे आम्ही जेव्हापर्यंत आमचे बिल मिळणार नाही त्यापर्यंत आम्ही बेमुदतपणे असंच आम्ही काम थांबवून ठेवू। तर आपल्या सर्व गाड्या बंद असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होईल, याची जबाबदारी कोणाची राहील, कोण जिम्मेदार राहील त्याच्याकडे? याचा सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील, मनपा प्रशासनाची याची जबाबदारी राहील। आपण याच्या अगोदर काही पत्र व्यवहार वगैरे केला असेल? याच्या अगोदर आम्ही एक पत्र दिलेलं आहे, सोबत अनेक स्मरणपत्र दिलेलं आहे, त्यावरही अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं उत्तर प्रशासनामार्फत देण्यात आलेलं नाही आहे। तर पाहिलं कशा प्रकारे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे। ऐन सणासुदीच्या काळात हे आंदोलन सुरू झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे। आता प्रशासन यावर कधी आणि कसा तोडगा काढतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे। उद्या म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी अमरावतीमध्ये पोटे कॉलेज येथे भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। या कार्यशाळेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत, तसेच इच्छुक उमेदवारही या कार्यशाळेत सहभागी होणार आहे। अमरावती जिल्हा शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या मते या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवारच विजयी होईल असा विश्वास आहे। आता शिक्षक मतदारसंघाचे इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत त्यांची, आणि त्या संदर्भात पक्षाची भूमिका उद्याला कार्यशाळा ठेवलेली आहे पक्षाने, आणि त्या कार्यशाळेमध्ये नोंदणी, शिक्षकांची नोंदणी जी आहे सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो त्याच्याबद्दल चर्चा आहे, आणि त्याचं पुढचं नियोजन कसं करायचं त्याच्या नियोजनासाठी ही मीटिंग पोटे कॉलेजमध्ये आम्ही बोलवलेली आहे। शिक्षक मतदारसंघ हा भाजप मागच्या वर्षी पण
शिक्षक मागच्या वेळेस पण शिक्षक मतदारसंघ भाजपा लढली होती, मीच लढलो होतो. पण त्यावेळेस आमची पूर्वनियोजित तयारी इतकी आम्ही केली नव्हती. कोविडमध्ये ते इलेक्शन आलं होतं. आणखी तयारी आमची तशी जी जंगम तयारी व्हायला पाहिजे तशी तयारी झाली नव्हती आणि तीच आता उद्यापासूनची तयारी चालू करतो आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर भाजपचा आमदार फार आवश्यक आहे. भाजपाची सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे. त्याच्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील शिक्षकांचे, वेतनवाढीचे असो, त्यांचे पेन्शन स्कीम असो, जे काही त्यांचे प्रश्नांची पुष्कळ वर्षापासून प्रलंबित आहे ते प्रश्न सोडविण्याकरता भाजप सक्षम पक्ष आहे. आणि यावेळेस शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करून आम्ही हे शिक्षक मतदारसंघ जिंकणार आहोत, हे नक्की. उद्या जी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते राज्याचे प्रमुख नेते येणार आहेत? उद्याला जी कार्यशाळाची पश्चिम विदर्भाचीच आहे. उत्तर विभागाची मीटिंग आज झाली आहे. तिथे ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीचं इलेक्शन आहे. अमरावतीमध्ये शिक्षक मतदारसंघाचं इलेक्शन आहे. आणि इथे 5 जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष, आजी माजी खासदार, आमदार, तसेच मंडळाचे अध्यक्ष, सरचिटणीस ही लोक येणार आहेत. यामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची जी तयारी आहे यासाठी भाजपामध्ये उमेदवार सुद्धा आपल्याकडे आहे, भाजपमध्ये सुद्धा असे चेहरे आहेत. कोणकोणचे असे संभावित चेहरे आहे की जे आपल्याकडे आहेत, त्यानंतर त्याच्यामधून कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळणार अशी चर्चा आहे? नाही, आता सध्या त्याच्याबद्दल काही बोलणं योग्य वाटत नाही मला. उमेदवार भरपूर आहेत आमच्याकडे, सगळे प्रयत्न करणार आहेत. पुष्कळशे उमेदवारांनी आमच्या पक्षात प्रवेश घेतलेला आहे. आता हे सगळेच तिकीटं मागणार आहेत. त्यांना तिकीट देणार नाही देणार हे त्यांचं मेरिट पाहून वर जो निर्णय होईल, शेट्टी जे निर्णय करतील त्याच्यावर ते तिकीट राहील. पण एक गोष्ट नक्की आहे, तिकीट ही मेरिटवरच भेटेल. विनिंग कॅन्डिडेटलाच तिकीट भेटेल हे तेवढंच पक्का आहे. पण तिकीट कोणालाही भेटो, भाजपाचा एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे आम्ही नेहमी पण आधी समजा थोडा संघर्ष असेल तिकिटाकरता, पण तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही कधी पण सगळेजण मिळून ती सीट काढतो. यावेळेस 100% पूर्ण भाजप, 5 जिल्ह्याचा भाजप एक होऊन आपण ह्या इलेक्शन काढणार आहोत. समजा तुम्ही मागच्या वेळेचं इलेक्शन घेतलं तर मागच्या वेळेच्या इलेक्शनमध्ये समजा भाजप समर्पित किंवा भाजपचे जे लोक होते जे लढले वेगळे वेगळे, समजा तुम्ही त्यांचे वोट्स एक केले तर ते वोटिंग कमीत कमी 70%वर जाते. आज आम्ही ते कोणकोणते उमेदवार होते? त्यामध्ये संगीताई शिंदे होत्या, त्यामध्ये शेखर भोयर होते. असे हे दोघं महत्त्वाचे एक मेन कॅन्डिडेट होते. आणखी काही 3-4 जण होते. त्यांचं समजा तुम्ही वोटिंगचा पॅटर्न पाहिला किंवा वोटिंगचे हे काढलं, रेट काढली तर 70-70% वर वोटिंग भाजपच्या कॅन्डिडेटला, भाजपला जो वर्ग ज्यांना भाजप आवडतो अशा लोकांचं वोटिंग 70% चाललं होतं. त्यामुळे मला नाही वाटत की हे पुढचं इलेक्शन जे येणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला थोडा पण त्रास होईल. थोडाच नाही, आम्ही थम्पिंग मेजॉरिटीने ते इलेक्शन काढणार आहोत. त्या प्रकारे किरण सरनाईके या मतदारसंघाचं मागील 5 वर्षापासून नेतृत्व करत आहे आणि खऱ्या अर्थाने शिक्षकांना न्याय मिळाला का? आपल्या काय प्रतिक्रिया? मला नाही वाटत सरनाईक साहेबांनी शिक्षकांना न्याय दिला. मी कधीच त्यांचं काहीच त्यांनी कधी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांनी प्रश्न उचलला शिक्षकांना घेऊन, त्यांनी शिक्षकांचे कोणते कामं केले माझ्या माहितीच तर नाही आहे. अकार्यक्षम त्यांचं कार्यकाळ राहिलेला आहे. आणि हे नक्की आहे की शिक्षकांनी ज्यांनी पण त्यांना वोट दिले होते ते पण नाराज आहेत. एक मोठा वर्ग शिक्षकांचा त्यांच्यावर अतिशय नाराज आहे. त्याच्यामुळे त्यांना तर मला वाटत नाही ते कोणी वोटिंग करतील. आता एक योग्य कर्तृत्वान भाजपचा जो उमेदवार राहील त्यालाच लोक वोट करतील आणि तो शिक्षक आमदार होईल. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी पूर्ण झाली असून उद्या होणारी कार्यशाळा ही निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. अमरावती शहरात जिथे नवरात्री उत्सवाचा उत्साह शिगेला पोचला आहे, नवरात्र म्हणजेच दुर्गेचा 9 रूपांची उपासना, पण अमरावतीमध्ये या उत्सवाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. गेल्या 55 वर्षांपासून वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळ पारंपरिक श्रद्धेसोबतच सामाजिक आणि पौराणिक देखाव्याच्या माध्यमातून एक अनोखा अनुभव देत आहे. चला तर त्यांच्या 55व्या वर्षाच्या या खास प्रवासाची एक झलक पाहूया.
अमरावती शहरातील वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळ यंदा आपल्या 55व्या वर्षाच्या उत्सवाचे आयोजन करीत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाने आकर्षक देखावे सादर करून भाविकांची मने जिंकली आहेत। या वर्षीच्या देखाव्यांमध्ये श्रीकृष्ण आणि गोपींची मोहक देखावे आणि हनुमानजींच्या खांद्यावर विराजमान असलेले प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांचे विहंगम दृश्य विशेष लक्ष वेधून घेत आहे। मंडळाचे मार्गदर्शक, पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते 9 दिवस देवीची आराधना करतात आणि भक्तांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून देतात। देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिस्तीने येतात आणि या कलात्मक देखाव्यांचा मनमुराद आनंद घेतात। भक्तांच्या सुरक्षिततेला मंडळाने सर्वाधिक प्राधान्य दिले असून त्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था ही करण्यात आली आहे। या विशेष प्रसंगी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सिटी न्यूजशी बोलताना आपले अनुभव व्यक्त केले। त्यांच्या या अथक परिश्रमामुळे हा उत्सव केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता एक भव्य कलाकृति बनला है। श्री वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव पिछले 55 साल से अनेक धार्मिक उत्सव मनाते आ रहे हैं और श्री वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडल में हर साल झांकी इंदौर से बुलाते हैं, लाइटिंग डेकोरेशन इंदौर से बुलाते हैं और लाखों भक्त यहाँ आके दर्शन करते हैं और कई भक्तों की मनोकामना पूर्ण हो रही है और पहले भी कई भक्तों की मनोकामना पूर्ण हुई है और माता जी की कृपा से आज इस मंडल में सभी जितने छोटे बड़े सदस्य हैं सब एक परिवार के समान ही रहते हैं। किसी में कोई प्रकार का भेदभाव छोटा बड़ा नहीं है और सभी हिल-मिल के तन मन और धन से मिलके माता जी की सेवा करते हैं। और वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडल की विशेष ये बात है कि मंडल के जितने भी कार्यकर्ता है वो सभी का एक प्रकार से आदर सत्कार रखते हैं और इसके अंदर सब जितने भी सदस्य हैं जिसकी जैसी शक्ति है उसके प्रकार से तन से मन से धन से सभी जने मंडल में 10 दिन सेवा देते हैं। वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडल हर तरह की हर साल के हिसाब से इस साल भी बहुत अच्छी तरह से मना रहे हैं और लोगों का सहयोग भी अच्छी तरह से मिल रहा है। सिटी न्यूज़ चैनल का आभार व्यक्त करता हूं कि करीब सिटी न्यूज़ चैनल हमें 11 साल से सेवा प्रदान कर रहा है और पूरे अमरावती जिले में यहां तक कि जिले के बाहर तक उन्होंने हमारे झांकी की दर्शक की झांकी का प्रसारण किया है। मैं मंडल के सभी पदाधिकारियों की ओर से लाइव श्री वीर प्रताप मंडल का लाइव भी किया है। मैं श्री सिटी न्यूज़ चैनल का व उनके सभी कार्यकर्ता पदाधिकारियों का मंडल की ओर से स्वागत करता हूं और इसी प्रकार हमें सहयोग देते रहेंगे ऐसी मैं सिटी न्यूज़ से प्रार्थना करता हूं। आपण पाहिलं अमरावतीत वीर प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळ कशा प्रकारे आपली 55 वर्षाची परंपरा जपून आहे। भक्ती, कला आणि शिस्त याचा हा अनोखा संगम खरोखरच कौतुकास्पद आहे। मंडळाने केवळ धार्मिक विधीच नाही तर भक्तांसाठी एक सुरक्षित आणि आनंददायी अनुभव देखील सुनिश्चित केला आहे। या वर्षाच्या त्यांच्या या सुंदर कार्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। वर्धा आणि अमरावती मार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे। पोहरा गावाजवळ एका सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात 2 एसटी बसेस आणि एक टिप्पर एकमेकांवर आढळले। या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे। अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहरापासून जवळच असलेल्या पोहरा जंगलाजवळ 25 सप्टेंबर रोजी दुपारी अपघात झाला। वर्धा डेपोमधून अमरावतीकडे येणाऱ्या 2 एसटी बसेस या अपघातात सापडल्या। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरून जात असताना अचानक एक मोठा साप समोर आला। सापाला वाचवण्यासाठी पुढे असलेल्या ऑटो चालकाने जोरदार ब्रेक मारला। त्यामुळे MS40 AQ 6142 क्रमांकाची पहिली बस या ऑटोवर आदळली। याच बसच्या मागे असलेल्या MS14 MH0094 क्रमांकाच्या दुसऱ्या बसेसच्या चालकानेही अचानक ब्रेक दाबला, परंतु दुसऱ्या बसच्याही मागे असलेल्या टिप्परने या बसला जोरदार धडक दिली। या विचित्र अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही। तात्काळ या घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला देण्यात आली। पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या अपघाताचा पंचनामा करीत आहेत। एका सापाला वाचवण्याच्या प्रयत्नात हा विचित्र अपघात घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे। फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी 2 लालपऱ्या उभ्या आहेत। या दोन्ही लालपऱ्या अपघातग्रस्त आहेत। विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या पोहरा येथून येत होते, म्हणजे चांदूर रेल्वे मार्गाने अमरावती डेपोकरिता येत होते। या दोन्ही लालपरी समोर एक ऑटो होता। तो ऑटो चालक त्याच्यासमोर एक मोठा साप आल्यामुळे त्याने मोठ्या वेगाने ब्रेक मारली
ब्रेक मारली असता साप तर वाचला, परंतु या दोन्ही लालपऱ्या एक दुसऱ्याला भिडल्या. म्हणजेच ऑटोच्या मागे बस भिडली आणि बसच्या मागे असलेली दुसरी लालपरी जी आहे ती भिडली. यामध्ये MH14 MH00 94 क्रमांकाची बस जी वर्ध्यावरून येत होती आणि त्याचप्रकारे दुसरी बस MH40 61 42 क्रमांकाची बस ही सुद्धा एकमेकांना भिडली आणि याच्याच मागे असलेला टिप्परसुद्धा भिडला. सध्या एक जे टिप्पर चालक आहे तो फरार आहेत आणि सदर घटनेचा तपास आता फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन करीत आहेत. सापाला वाचवण्याच्या चक्करमध्ये दोन लालपऱ्या आपसात भिडल्या, परंतु यामध्ये बसलेले प्रवासी हे सुखरूप राहिले. काही लोकांना किरकोळ मार लागलेला, त्यांचा उपचार सुरू आहे. मी कॅमेरा पर्सन रोहित नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती. तर पाहिलं कशा प्रकारे एका सापाला वाचविण्याच्या प्रयत्नात हा विचित्र अपघात घडला. या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचार देण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. बडनेरा परिसराला हादरून सोडणाऱ्या मिलिंद लाड हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड. पेट्रोल पंप संचालकावर झालेल्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांमध्ये भीतीचं सावट पसरलं होतं. मात्र आता पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून ताब्यात घेतलेल्या तिघांमुळे तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. नेमके काय घडले होते, ताब्यात कोणाला घेतले, या प्रकरणाचा धागा कुठे जाऊन थांबतो? बुधवार 24 सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी बडनेरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. 46 वर्षीय मिलिंद लाड पेट्रोल पंप संचालक यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते आणि पोलिसांवर गुन्हेगार शोधण्याचा दबाव वाढला. गुरुवार 25 सप्टेंबर रोजी बडनेरा पोलिसांच्या डीबी पथकाने महत्त्वाची कारवाई करत 3 संशयितांना ताब्यात घेतले. यामधील एक अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आता या तिघांची सखोल चौकशी करीत असून या हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार चौकशी दरम्यान काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्याचा हेतू, यामागील कट कारस्थान आणि आणखी कोण सहभागी होते का यावर आता लक्ष केंद्रित केले जात आहे. हा तपास उलगडताच या हत्येमागील संपूर्ण सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे. या प्रकरणाने संपूर्ण बडनेरा आणि अमरावती जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. ताब्यात घेतलेल्या तिघांकडून काय धक्कादायक खुलासे होतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणात आणखी काही घटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यरात्रीचा थरार आणि धडकी भरवणारी घटना. अमरावती जवळील नांदगाव पेठ टोल नाक्याजवळील नाफडे पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्यांनी थेट ट्रक चोरून नेल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. GPS लोकेशनद्वारे शोध घेऊनही ट्रक सापडला नसल्याने मालक व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा प्रकार 22 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडला असून पोलीस आता अज्ञात आरोपीच्या शोधात आहेत. नांदगाव पेठ टोल नाक्याजवळील नाफडे पेट्रोल पंपावर 21 सप्टेंबर रोजी शिराळा येथील रणजित साहेबराव बोक्से यांचा टाटा कंपनीचा ट्रक MS27 DR 2525 चालकाने उभा केला होता. मात्र 22 सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हा ट्रक पंपावरून चोरून नेला. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता मालक स्वतः पेट्रोल पंपावर आले असता ट्रक गायब असल्याचे लक्षात आले. लगेचच त्यांनी GPS लोकेशन तपासले असता ट्रक डवरगाव ते चिचखेड परिसरात हल्ल्याचे दिसले. रणजित बोक्से यांनी स्वतः शोध घेतला, परंतु ट्रक सापडला नाही. हा ट्रक बँकेकडून फायनान्सवर घेतलेला असल्यामुळे त्यांनी बँकेशीही संपर्क साधला, मात्र बँकेनेही ट्रक जप्त केल्याचे नाकारले. त्यामुळे बोक्से यांनी थेट नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन ट्रक चोरीची तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे फिर्यादीच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले असून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा प्रकार एखाद्या टोळीने केला आहे की स्थानिकांचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहे. सध्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. मध्यरात्री घडलेल्या या ट्रक चोरीच्या प्रकरणाने ट्रान्सपोर्टमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अशा घटना थांबविण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपासाचा वेग वाढवावा आणि ट्रक शोधून काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पाहावं लागेल की नांदगाव पेठ पोलीस या प्रकरणाचा छडा किती लवकरात लवकर लावतात. नवरात्रीची धूम देशभरात सुरू झाली आहे आणि आता अमरावती जिल्ह्यातही बडनेरा शहरात त्याची लगबग चांगलीच दिसून येत आहे. यंदा तब्बल 27 वर्षांनी 9 दिवसांचा नवरात्री उत्सव 10 दिवसांचा साजरा होत असल्याने श्रद्धाळूंमध्ये उत्साह दुप्पट आहे. देवीची आराधना आणि पूजेसाठी फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
झेंडू, जाई, मोगरा, शेवंती आणि गुलाब यांच्या सुगंधाने बडनेरातील फूल बाजार भरून गेला आहे। मात्र तिळाची फुले बाजारातून गायब झाल्याने काही भाविकांची नाराजी व्यक्त होत आहे। नवरात्रोत्सव म्हटलं की देवीच्या आराधनेला फुलांचं विशेष महत्त्व असतं। घटस्थापनेपासूनच विविध देवींच्या पूजेसाठी झेंडू, जाई, मोगरा, गुलाब यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते। बडनेरा शहरात नवी वस्ती परिसरातील फुल बाजारात 4 ते 5 दुकाने रंगीबेरंगी फुलांनी सजली असून दुकानांमध्ये महिला पुरुष फुलमाळा तयार करण्यात मग्न आहेत। झेंडूच्या फुलांचे ढीग दुकानात रचलेले दिसत आहेत। यंदा नवरात्रोत्सव 10 दिवसांचा असल्याने फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे। विक्रेत्यांनी आधीच तयारी करून सर्व प्रकारची फुले उपलब्ध करून ठेवली आहेत। मात्र तिळाची फुले बाजारात उपलब्ध नसल्याने काही भाविक निराश झाले आहेत। गतवर्षीच्या तुलनेत फुलांच्या दरात किंचित घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले। फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चात वाढ, पावसामुळे पीक नुकसानीसारख्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। फुल बाजारात मात्र अपेक्षित गर्दी अद्याप दिसून आलेली नाही, पण नवरात्रीचा उत्साह वाढताच बाजारात भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे। फुलाच्या संदर्भात सांगायचं झालं तर आम्ही कॉटन मार्केटमधून फुलं आणतो। तिथं शेतकरी वेगवेगळ्या खेड्यामधून फुलं आणतात, पण ह्या वर्षी जसं पाहिजे तसा फुलांना भाव मिळाला नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे आणि आमच्या दुकानदाराचं पण नुकसान झालं आहे, कारण की फुलं ओलसर आली आहे आणि दिवसभरातच काही काही फुलं खराब होत आहे, त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान होत आहे। नवरात्री ही श्रद्धेची आणि भक्तीची पर्वणी आहे। देवीच्या चरणी अर्पण होणाऱ्या फुलांना भक्त मनातील भावना जोडलेल्या असतात। यंदा 10 दिवसांचा नवरात्री उत्सव असल्याने फुलांच्या बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। बडनेरातील फूल विक्रेत्यांनीही भक्तांच्या आनंदात आपली तयारी पूर्ण ठेवली आहे। आता फक्त देवीच्या जय जयकारात रंगणाऱ्या या उत्सवाची आतुरता प्रत्येकाला आहे। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याने NDPS कायद्याअंतर्गत केली धाडसी कारवाई। MB डाऊन चौकाजवळील डेमिनोज पिझ्झा दुकानासमोर अवैध ड्रग्जसह 2 तरुणांना ताब्यात घेतले आहे। या कारवाईत मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन, मोबाईल्स, रोख रक्कम आणि वाहन जप्त करण्यात आले आहे। 24 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी कळमना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने गुप्त माहितीच्या आधारे धाडसी कारवाई केली। फिर्यादी पोलीस शिपाई सुनील कुमार यादव यांच्या माहितीवरून पोलिसांनी जिन्शी गाव, भंडारा रोड, पारडी येथील 2 आरोपींवर लक्ष ठेवून ही कारवाई केली। मुकेश उर्फ राजा ईश्वर दयाल वय वर्ष 27 व राज रवींद्र मानकर अशी आरोपींची नावे आहेत। या कार्यवाहीत पोलिसांनी आरोपींकडून 2 ग्रॅम 40 मिली MD ड्रग्ज जप्त केलाय। तसेच पोको M6 मोबाईल, सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल, नगदी 3570 रुपये आणि पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार तसेच ज्युपिटर दुचाकी जप्त करण्यात आली आहे। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 6,43,570 रुपये आहे। पोलिसांनी कारवाई दरम्यान आरोपींकडून सिगारेट सारख्या अवैध आर्थिक फायद्यांसाठी ड्रग्ज मिळाल्याचे नमूद केले आहे। तसेच आरोपी कार्तिक कन्हाके वय वर्ष 25 यांचा शोध घेत आहेत, जो कापसी खुर्द भंडारा रोड नागपूर येथून फरार आहे। सर्व मुद्देमाल आणि कागदपत्रे पुढील कारवाईसाठी कळमना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत। पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीमधून आलेले 2 इसम मुकेश उर्फ राजा ईश्वर दयाल ठाकरे वय 27 वर्ष राहणार जिन्सी पारडी, तसेच राज रवींद्र मानकर राहणार नागेश्वर नगर पारडी यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 2.40 ग्रॅम प्रतिबंधित MD हे ड्रग्ज मिळालेले आहे। सदरचे ड्रग्ज हे त्याने त्याचा साथीदार कार्तिक कन्नाके याच्याकडून विकण्यासाठी आणले असल्याची प्रथम कबुली दिल्याने NDPS कायद्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने एकूण 2.40 ग्राम MD, 2 मोबाईल, 1 स्विफ्ट डिझायर गाडी व रोख रक्कम 3,570 रुपये असा एकूण 6,43,570 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील कुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळमना पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास कळमना पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखा युनिट 5 चे पथक करत आहे।
नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यातील NDPS कायद्याअंतर्गत धडक कारवाईची संपूर्ण माहिती। पोलीस प्रशासन सतर्क असून अवैध ड्रग्सवर कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। अकोल्यामध्ये पुन्हा एकदा पोलिसांनी गुन्हेगारीला उघडपणे चपराक दिली आहे। नितीन वाईन बारमध्ये 2 गटात झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी आरोपींना केवळ अटकच केली नाही तर हातात बेड्या घालून शहरात फिरवत रोड शो काढत गुन्हेगारांना उघडपणे लाज आणली आहे। संपूर्ण शहरात पोलिसी कारवाईची जोरदार चर्चा आहे। नागरिकांत कायद्याचा धाक आणि पोलिसांविषयी कौतुकाचे सूर उमटत आहेत। 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास अकोल्यातील नितीन वाईन बारमध्ये 2 गटात वाद झाला। हा वाद इतका तीव्र झाला की राडा होऊन काही जण गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच जुना शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविले। पोलिसांनी प्रमुख आरोपींना तात्काळ अटक केली आणि त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले। मात्र यानंतर पोलिसांनी एक वेगळे आणि ठळक पाऊल उचलले। आरोपींच्या शहरात रोड शो काढून गुन्हेगारीला उघडपणे उघडे पाडले। 25 सप्टेंबर रोजी पोलिसांनी आरोपींना हातात बेड्या घालून शहरभर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात फिरविले। ही कार्यवाही पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। पोलीस प्रशासनाने हा संदेश स्पष्टपणे दिलाय की गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा मिळेलच। या कारवाईनंतर परिसरात चर्चा रंगली असून नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे। पोलीस विभागाचे नागरिकांना आव्हान आहे की कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा आणि गुन्हेगारी कृत्यांपासून दूर राहा। या प्रकरणाचा पुढील तपास जुना शहर पोलीस करीत आहेत। पोलीस स्टेशन जुने शहर अंतर्गत 3 दिवसापूर्वी न्यू नितीन वार वाशिम बायपास रोड या ठिकाणी 2 गटांमध्ये जे बिल देण्यावरून वाद झाला होता। तर दोन्ही गटातील आरोपितांना पोलिसांनी अटक केलेली असून सध्या दोन्ही गटातील आरोपी हे PCR मध्ये पोलीस कस्टडीमध्ये असून आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी संपूर्ण आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले। घटनास्थळाचा निरीक्षण करण्याच्या अनुषंगाने क्राईम सीन रिक्रिएशन त्या अनुषंगाने संपूर्ण आरोपीकडून घटना कशी घडली, का घडली आणि कोणत्या ठिकाणी घडली, तसेच CCTV मध्ये ज्या प्रकारे त्यांनी घटनेला अंजाम दिलेला आहे त्या अनुषंगाने संपूर्ण घटनेची माहिती घेण्यात आली। घटनास्थळाचे निरीक्षण करण्यात आले। संपूर्ण आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। पुढील तपास सुरू आहे। गुन्हेगारीला पोलिसांकडून मिळालेल्या अशा चपराकीने शहरातील गुन्हेगारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी ही पोलिसी कारवाई आदर्श ठरत आहे। आता पाहावे लागेल की या रोड शो नंतर अकोल्यातील गुन्हेगारीवर कितपत आळा बसतो। विदर्भात मुसळधार पाऊस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। वादळी वारा, विजांचा कळकळाट आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे। हवामान खात्याच्या अहवालानुसार यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता होती। या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सुरक्षिततेसाठी खबरदारी घ्यावी असा इशारा हवामान विभागाने दिलाय। विशेषतः विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि जोरदार पावसाची शक्यता या तीनही जिल्ह्यांमध्ये जास्त आहे। प्रशासनाने नागरिकांना नदी नाल्यांच्या काठांपासून दूर राहायचे, सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले। या व्यतिरिक्त प्रशासनाने जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या असून बचाव आणि मदत पथक सतर्क ठेवण्यात आले आहे। पावसामुळे रस्ते, शेती आणि घरांना होणाऱ्या संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। शुक्रवारी दुपारी विदर्भात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीत सुरक्षित राहा, नद्यांपासून दूर राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा। आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे सगळ्यांसाठी प्राधान्य असावे। सुरक्षित रहा आणि सतर्क रहा। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद शहरात रस्त्यावर ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळालं, जिथे बंजारा समाजाचे हजारो बांधव आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले। गोर बंजारा आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाने ST प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठी भव्य मोर्चा काढला। असा कोणताही कृत्य करू नका, मोर्चामध्ये चारही बाजूला नजर ठेवा। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात बंजारा समाजाचा भव्य महामोर्चा निघाला। या आंदोलनाचे आयोजन गोर बंजारा आरक्षण कृती समितीने केले होते। मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले, जे ST प्रवर्गात बंजारा समाजाला समाविष्ट करण्याची मागणी करीत होते। समाज बांधवांनी मुख्य मार्गावरून रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली। मोर्चात सहभागी नागरिकांनी हातात बॅनर, पोस्टर आणि घोषणापत्र धरले होते। बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी जोरदार आवाज उठविला गेला। मोर्चा दरम्यान पोलिसांनी
कडक बंदोबस्त ठेवला होता. तसेच रस्त्यावरून वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही विशेष व्यवस्था केली गेली. सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या हक्कासाठी बंजारा समाजाचे हे आंदोलन ऐतिहासिक ठरले. शहरभर पसरलेला हा महामोर्चा बंजारा समाजाच्या एकतेची आणि त्यांच्या हक्कासाठीच्या लढ्याचे प्रतीक बनले. हैदराबाद गॅजेट निमित्त जरी झालं असेल तरी गोर बंजारा समाजाची एसटी प्रवर्गातील आरक्षणाची जी मागणी आहे हे फार पूर्वीपासून आहे. यासाठी वसंतराव नाईक साहेबांनी प्रयत्न केलं, रामराव महाराजांनी प्रयत्न केलं. गोरसेनेच्या माध्यमातून 2013 साली जवळपास 25 प्रकारचे आंदोलनं त्या ठिकाणी निघालेली आहेत. ही मागणी पूर्वीपासून आहेत. परंतु हैदराबाद गॅजेटचा विषय असा आहे की 2 सप्टेंबरला मराठा समाजाला हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे जर आरक्षण मिळत असेल तर हैदराबाद गॅजेटमध्ये हा गोरबंजारा समाज आदिवासी आहे याचे पुरावे त्या ठिकाणी आहेत आणि या पुराव्याच्या आधारे या समाजाला एसटी आरक्षण मिळावं ही मागणी त्या ठिकाणी आहे. आणि या मागणीसाठी आज या पुसद शहरामध्ये लाखोच्या संख्येने हा समाज उपस्थित आहे. आणि पुरावा म्हणून एवढंच नव्हे तर 1871 ते 1952चा क्रिमिनल ट्राईब ॲक्ट आहे, 1931ची जनगणना आहे, बापट आयोग आहे, विधाते आयोग आहे. ह्या सगळे पुरावे त्या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1965चं लोकूर कमिशन आहे, त्याच्यामध्ये जे काही 5 महत्त्वाचे निकष सांगितलेले आहेत त्या 5चे निकष या समाजाला लागू पडतात. म्हणून या समाजाने एसटी आरक्षणासाठी संविधानिक मागणी त्या ठिकाणी मागितलेली आहे आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा समाज आता जागा झालेला आहे आणि या समाजाने ही जनचळवळ आता हाती घेतलेली आहे. अशा प्रकारे बंजारा समाजाच्या हक्कासाठी पुसदमध्ये ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. स्थानिक प्रशासन आणि सरकारकडून लवकरच या मागण्यांकडे लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण दररोज ऐकतो, पण त्यामागचं दुःख, त्यामागची वेदना आपण कितपत अनुभवतो. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे प्रेमविलास नवदुर्गा मंडळाने यावर्षी नवरात्रीत एक हृदय पिळून टाकणारा देखावा सादर केला आहे. या देखाव्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संपूर्ण कथा मांडण्यात आली आहे. हा देखावा बघून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल एवढा तो हृदयस्पर्शी आहे. हजारोंच्या संख्येने भाविक या मंडपात येऊन हा देखावा पाहत आहेत आणि शेतकऱ्यांच्या वेदनांना सलाम करीत आहेत. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे प्रेमविलास नवदुर्गा मंडळाने यावर्षीच्या नवरात्रीत एक वेगळा उपक्रम राबविला. शेतकरी आत्महत्येचा विषय मांडणारा हा देखावा पाहणाऱ्यांच्या हृदयाला चटका लावतो. या देखाव्यात शेतकऱ्यांची रोजची धावपळ, शेतीसाठी घेतलेली कर्जे, वाढलेला शेतीचा खर्च, ओल्या दुष्काळामुळे झालेले नुकसान, न भरलेली कृषी केंद्रांची बिले आणि अखेरीस आत्महत्येचा टोकाचा निर्णय हे सर्व जिवंत चित्रणातून दाखवले आहे. मंडपात बसलेल्या पुतळ्यांमध्ये शेतकऱ्यांचे पिके, वाढलेले शेत, घरातील अश्रू ढासळणारी मंडळी, शेतकऱ्यांची शेवटची हताशा या सर्वांचा सुरेख समन्वय आहे. हा देखावा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करत असून लोकांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की आमचा हा प्रयत्न सरकार आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचविण्याचा आहे. सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचे जगणे आणखीनच कठीण होईल. सामाजिक भान जपणारा हा देखावा समाजात जनजागृती घडवून आणतो आहे. नवरात्रीच्या उत्सवातही शेतकऱ्यांच्या वेदना विसरल्या जाऊ नयेत हा त्यामागचा उद्देश आहे. आपला वाशिम जिल्हा पूर्ण वगळलेला आहे. सध्या पावसामुळे पूर्ण पिकं नासाधूस होत आहे आणि खर्च पाहिला तर एवढा येत आहे की भयानक खर्चाच्यानं पूर्ण शेतकरी फाशी घेण्यालायक होऊन राहिला. आणि इकडे जर पाहिलं नांगरटी खर्च, पेरणी खर्च, बियाणे खर्च, खत खर्च, सर्व खर्च, एकूण खर्च 20,961 रुपये. आणि एकरी 5 क्विंटलच्या वर पिकत नाही आहे. एकरी 5 क्विंटलच्या वर पिकलं नाही. भाव मेन भाव म्हणजे भेटतच नाही आहे. मुख्यमंत्री साहेब आम्हाला काही भाव देत नाही आहे. ना कर्जमाफी आहे. कर्जमाफीचा हे आश्वासन दिलं ना, कर्जमाफी काही होत नाही आहे. कर्जमाफी फक्त होणार म्हणून चालू आहे. आणि एकरी 5 क्विंटलच्या वर उत्पन्न नाही होत आहे. 19,000 सोयाबीन होते आणि त्याच्यात 20,961 रुपये खर्च आहे. 19,961 रुपये तर आमचे खिशातून चालले. हे वस्तुस्थिती आहे का बा? शेतकऱ्याला आत्महत्याच करावं लागणार आहे का? बाकी काहीच करूच नाही शकत शेतकरी. म्हणून आम्ही हा दुर्गा उत्सवाच्या निमित्तानं हा उपक्रम राबवला. शेतकऱ्याचे कशा सूड घेतला जात आहे राज्य सरकारकडून हे सर्वांना माहिती हवी
आणि शासनाची पूर्ण माहिती आत्महत्या करते शेतकरी दरवेळेस यवतमाळ वाशिम ही जिल्हे जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो। हे राज्य सरकारला माहीत व्हायला हवं आणि खासकर वाशिम जिल्हा हा आपल्या सर्व ज्याच्यातून वगळण्यात येतो, दरवेळेस वगळण्यात येतो। कारण फक्त वाशिम जिल्ह्यातच पाऊस पडत नाही, इतर सर्व राज्यात पाऊस पडतो, राज्यातल्या प्रत्येक भागात पाऊस पडतो। विदर्भातल्या फक्त वाशिम जिल्हा सोडल्या जाते का देवाली वाशिम जिल्हा सोडण्याचा आदेश दिलेला आहे। हे समजत नाही मला की राज्य सरकार काहून आपल्या वाशिम जिल्ह्यावरच जास्त भर देते आणि आपल्याला सर्व उपक्रमापासून वंचित ठेवते। त्यामुळे आपला वाशिम जिल्ह्यात राबवण्यात आला पाहिजे, आपल्याला सर्व सुविधा योजना भेटल्या पाहिजे, विमा भेटला पाहिजे, आपल्या पिकाची नासाडी होते ते भेटली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही हा उपक्रम दाखवला आणि या निमित्तानं त्यांचे डोळे उघडले पाहिजे आणि शेतकऱ्याचे डोळे पाणावलेले डोळे त्यांनी पुसले पाहिजे, हेच आमची इच्छा आहे। कामरगावच्या प्रेमविलास नवदुर्गा मंडळाने दाखवलेला हा देखावा ही केवळ एक कला नाही तर शेतकऱ्यांच्या जगण्याची व्यथा आहे। नवरात्रीच्या या आनंद सोहळ्यात अशा प्रकारची जनजागृती होणं म्हणजे समाज संवेदनशील होत असल्याचं लक्षण आहे। आता सरकारने या वेदनेला प्रतिसाद देऊन तातडीने मदत करावी हीच जनतेची अपेक्षा आहे। महावितरणकडून सक्तीची वीज बिल वसुली, शेतकरी आणि मजूर वर्गामध्ये संताप। राज्यात नवरात्र उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच अनेक गावांमध्ये वीज पुरवठा तोडून कुटुंबांना अंधारात सण साजरा करावा लागत आहे। शासनाकडून आलेल्या आदेशानंतर महावितरणाचे कर्मचारी सक्तीने वसुली करीत असून यामुळे शेतकरी गंभीर वर्ग आर्थिक संकटात सापडलाय। स्थानिक खासदार आमदार यांच्याकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। कामगार परिसरात आणि जिल्ह्याभरात महावितरणकडून सध्या वीज बिल वसुलीसाठी सक्तीची कारवाई सुरू आहे। जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता वाशिम यांनी सांगितले की हा आदेश थेट शासनाकडून आलेला आहे आणि सर्व वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। आधी शेतकरी वर्ग अतिवृष्टी, दुष्काळ आणि कर्जबाजारीमुळे संकटात सापडलेला असताना या सक्तीच्या कर्जबाजारीपणामुळे त्यांच्या समस्येत भर पडली आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की सरकारने शेतकऱ्यांना संपवायचे ठरवले आहे का? निवडणुका झाल्यावर कुठलाही आमदार खासदार गावात फिरकायला तयार नाही आणि थकीत बिले भरण्यासाठी महावितरणकडून लोकांच्या घरांचा वीज पुरवठा तोडला जातोय। त्यात नवरात्र उत्सवाच्या काळात गावोगावी पंडाल उभारले गेले आहेत, पूजा आरती सुरू आहे, पण अनेक ठिकाणी वीज कापल्याने सण अंधारात साजरा करावा लागतोय। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झालाय। डिजिटल मीटरच्या नावाखाली होणारी कथित फसवणूक, चुकीचे बिलिंग आणि शासनाची सक्तीची भूमिका यावर कोण लक्ष देणार हा मोठा प्रश्न जनतेतून विचारला जातोय। शासनाचे आदेश आणि महावितरणची सक्ती, एका बाजूला सण दुसऱ्या बाजूला अंधार। सामान्य नागरिक, शेतकरी, मजूर यांची अवस्था बिकट होत चालली आहे। आता तरी सरकारने यावर तोडगा काढला पाहिजे अशी मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे। राज्यात आरक्षणाच्या मागण्या सध्या तुफान गाजवत आहेत। मराठा, धनगर, बंजारा आणि आदिवासी समाजांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले आहेत आणि आता त्यात एक नवीन आंदोलन जोडले आहे। वडार समाजाने नांदेडमध्ये घेतला दगड फोडो आंदोलनाचा पवित्रा। वडार समाजाने आपली एकच मागणी ठेवली आहे, अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी मध्ये समावेश करा। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास मोर वडार समाजाच्या आंदोलनाने कसा तुफान निषेध केला, सरकारला कोणते इशारे दिले आणि या आंदोलनामागील मागण्यांचे वास्तव काय आहेत? नांदेड जिल्ह्यात वडार समाजाच्या आंदोलनामुळे मोठा गोंधळ उडालाय। सकाळपासूनच आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जमले आणि त्यांच्या मागण्यांसाठी जोरदार निदर्शने सुरू केली। वडार समाजाचे नेते आणि आंदोलक आरोप करीत आहेत की आमदार आणि खासदारांच्या दुर्लक्षांमुळे आपल्या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश मिळत नाही। आंदोलनकर्त्यांनी दगडफोडो आंदोलन करून सरकारकडे आपला निषेध व्यक्त केला। त्यांनी इशाराही दिलाय की जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्यांनी ज्या हातोडीने दगड फोडून रस्ते बांधले त्याच हातोडीने मंत्रालय फोडण्याची कारवाई करेल। या उपोषणस्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। पोलिसांनी परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष बंदोबस्त केला। वडार समाजाचे म्हणणे आहे की त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत तर ते आणखी तुफान आंदोलन करण्यास तयार आहेत। राज्यात मागील काही वर्षांपासून आरक्षणाच्या प्रश्नांवर अनेक समाज आक्रमक झाले आहेत। आता वडार समाजाने देखील आपली ताकद दाखविली आहे। वडार समाज हा देशभर आपल्या रक्ताचं घाम करून, रक्ताचं पाणी करून देशाच्या प्रगतीमध्ये दळणवळणाची रस्ते बनवून, कॉलेज आणि प्रशासकीय इमारती बांधून आणि उंच उंच धरणे
सिंचनाचे बांधून वडार समाज या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीत वाटा उचललेला समाज आहे। पण या समाजाला शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून दुर्लक्ष होऊन फार मोठा अन्याय झालेला आहे। या समाजाला आरक्षणाविना हा समाज हलाखीचे जीवन जगत आहे। आज मुलांना शिक्षण नाही, शिकलेल्या मुलांना नोकऱ्या नाहीत, म्हणून वडार समाज आपल्या एसटी प्रवर्गात आरक्षण द्या म्हणून या मागणीसाठी या ठिकाणी प्रतिकात्मक, आमचा व्यवसाय दगड फोडण्याचा असल्यामुळं प्रतिकात्मक दगड फोडून या ठिकाणी आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम हा वडार समाज इथून सुरुवात करत आहे। नांदेड पासून सुरुवात झालेले हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर वाढणार आहे। जर वडार समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश जर झाला नाही तर ज्या हातोडीनं दगड फोडून या ठिकाणी रस्ते, इमारती आणि धरणं बांधलेला समाज आहे, त्याच हातोडीनं मंत्रालय फोडायला वडार समाज मुंबईमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही। नांदेडमध्ये वडार समाजाने आपली मागणी ठामपणे मांडली आहे। सरकारकडून लवकरात लवकर प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा ऐकली। मंत्री राठोड यांचा प्रत्यक्ष दौरा आणि शेतकऱ्यांशी संवाद याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आहेत। भुईमोल नुकसान, पिकांचे उद्ध्वस्त होणे आणि शेतीसाठी केलेल्या कष्टांचा अपव्यय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रत्यक्ष भेट देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली। त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांचे मनोधैर्य वाढविले। यावेळी मंत्री संजय राठोड यांनी म्हणाले की शासनाकडे शेतकऱ्यांच्या अडचणी लवकरात लवकर मांडल्या जातील आणि त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत उपलब्ध करून दिली जाईल। शेतकऱ्यांमध्ये या भेटीने काही प्रमाणात आशेची किरण निर्माण झाली आहे। मंत्री राठोड यांनी शेतकऱ्यांची चर्चा करताना वचन दिले की प्रशासनाची मदत वेळेवर पोहोचेल आणि कोणत्याही प्रकारची त्रासदायक परिस्थिती टाळली जाईल। सध्या हदगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी पंचनामे प्रक्रिया लवकरच सुरू होणे गरजेचे आहे, ज्यामुळे त्यांचे पिकांचे नुकसान भरून काढले जाऊ शकेल आणि आर्थिक मदत त्वरित मिळेल। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या, स्वतः पाहणी करायची, अशा पद्धतीचे आदेश होते। म्हणून काल आज आम्ही सर्व मंत्री फिरत आहे। शासनाने मदतीचा GR सुद्धा काढलेला आहे आणि वेगवेगळे जे पिकं आहेत राज्यामध्ये या सर्व पिकांची काय स्थिती आहे, कृषी विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, वेगवेगळ्या यंत्रणेला या सर्व माहितीच्या संकलित करून तो शासनाला अहवाल देण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे। आज आपण जर पाहिलं तर 3-4 प्रकारचं नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे। खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये मी पाहतो आहे, ऊसाचं क्षेत्र आहे, हळदीचं क्षेत्र आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, अनेक ठिकाणी मग पीक जे काही वाहून गेलेलं आहे, खरडून गेलेलं आहे, त्यामध्ये खरडून गेल्यानंतर दुरुस्त होणारं क्षेत्रही आहे, दुरुस्त न होणारंही क्षेत्र आहे। अनेक ठिकाणी 65 मिलीमीटरच्या वर तर पाऊस पडलेलाच आहे, परंतु त्यामध्ये सततच्या पावसामुळे जे काही पिकं आहेत त्याचे सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे। आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे। नांदेडमधील हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर मंत्री संजय राठोड यांच्या भेटीची माहिती। शेतकऱ्यांच्या अडचणींना शासनाकडून त्वरित उत्तर मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। नांदेडमध्ये 29 सप्टेंबरला धडकणार आहे बंजारा समाजाचा महाआवाज। एसटी प्रवर्गात समावेशाच्या मागणीसाठी संपूर्ण बंजारा समाज रस्त्यावर उतरला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर महाएल्गार मोर्चा निघणार आहे। तब्बल 3 लाख बांधवांच्या सहभागाचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे। नांदेड शहरातील नवीन मोंढा येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा प्रचंड जनसागर धडकणार आहे। हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाजाची चळवळ आता जिल्हा स्तरावर पोहोचली आहे। नांदेड शहरात 29 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघणार आहे।
हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनाच्या मार्गावर आहे. सुरुवातीला तालुका स्तरावर मोर्चे काढण्यात आले, त्यानंतर आता जिल्हा स्तरावर हा मोर्चा काढण्यात येत आहे. नांदेड शहरातील नवीन मोंढा येथून मोर्चाची सुरुवात होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. आयोजकांच्या मते या मोर्चात तब्बल 3 लाख बांधव सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे बंजारा बांधव पारंपरिक वेशभूषा परिधान करून ढोल ताशांच्या गजरात हा मोर्चा निघणार आहे. सकल बंजारा समाजाच्या वतीने या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे. दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नवा मुंडा ग्राउंड इथून बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचा मार्ग अण्णाभाऊ साठे चौक, उडानपूल, चिखलवाडी कॉर्नर आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे. प्रचंड मोठ्या ताकदीनं हा मोर्चा निघणार आहे. जवळपास 3 लाख इतका समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होईल. पार्किंगची व्यवस्था जवळपास 4 ठिकाणी करण्यात आलेली आहे. आमच्या सर्व आलेले रोड आहे त्या ठिकाणी सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक, महिला, पुरुष हे या ठिकाणी येणार आहेत आणि वाजंत्री सोबत येणार आहेत. ज्याच्याकडे ड्रेस आहेत, आपल्या समाजाचे पारंपरिक ड्रेस घालून, आपल्या समाजाचे काही डपडे आहेत ते डपडे घेऊन, भजनी मंडळी होऊन हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये या महाएल्गार मेळाव्यासाठी सामील होणार आहे. मला आशा आणि खात्री आहे, पाऊस येवो, ऊन येवो, काही येवो, ही या ठिकाणी लोक जमतील. किमान 3 लाख एवढा समाज बांधव या रस्त्यावर उतरणार आहे आणि सरकारला मागणी करणार आहे, होय आम्ही सर्व एसटी प्रवर्गातल्या जे काही आमच्या क्रायटेरिया आहेत आपण लावलेल्या 5च्या 5 आम्ही पूर्ण करतो. ज्याच्यामध्ये खानपीन असेल, गावाच्या बाहेर राहणार, गावकुशा बाहेर राहणारा समाज असेल, ज्याचा पेरावा वेगळा असेल, ज्याचे चालीरीती वेगळे आहेत, ज्याचा बोलीभाषा वेगळी आहेत, ज्या समाजाला लिपी नाही, हे सगळेच्या 5च्या 5 क्रायटेरिया आम्ही पूर्ण करणारा समाज आहोत आणि आम्हाला या आदिवासी प्रोग्राममध्ये टाकावं आणि 1% केवळ आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यामधला 1% आरक्षण सुद्धा आम्हाला नको आहे. एसटी प्रवर्गाचं आरक्षण आम्हाला नको आहे. आमच्या या देशामधल्या संपूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये आम्ही वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या आरक्षण धारक आहोत. संपूर्ण देशातल्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये सामील करून जसं 7% एसटी प्रवर्ग आहेत त्यामध्ये 3% वेगळं बी त्याचे कॅटेगरायझेशन करून ए आणि बी करून ज्या काही सवलती एसटी प्रवर्गाला भेटतात त्या संपूर्णपणे बंजारा समाजाला भेटावं अशी ही आपली मागणी आहे. आणि गॅजेटमध्ये सुद्धा नाव आहे, घटनेमध्ये सुद्धा आहे आणि या देशामध्ये 10 वर्ष केंद्राने आम्हाला पैसे दिलेले आहेत एसटी प्रवर्गामध्ये आम्ही आहोत म्हणून, त्याचे पुरावे आम्ही सादर केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या समाजाने एसटी प्रवर्गाचे फंड्स उचललेत ते मग आता नॉन एसटी कसे होऊ शकतात हा आमचा कळीचा मुद्दा आहे. आदिवासी एसटी प्रवर्गामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आमचेच बंधू त्या ठिकाणी एसटी प्रवर्गामध्ये आहे. निजामशाहीमध्ये जेवढाही काही बंजारा होता तो संपूर्णपणे एसटी प्रवर्गामध्ये आहे. विदर्भामध्ये सीपी अँड बेररचा कायदा होता. सीपी अँड बेररच्या कायद्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाने 10 वर्ष एसटी केंद्राचं फंड त्या ठिकाणी वापरलेलं आहे, त्यांना भेटलेलं आहे. म्हणून आमची रास्त मागणी आहे. कोणाचं आरक्षण चोरायची आमची इच्छा नाही, कोणाच्या ताटामध्ये माती टाकायची इच्छा नाही. आमचं स्वतंत्र बी कॅटेगराईज करून संपूर्ण देशाच्या बंजारा समाजाला 3% आरक्षण द्यावं अशी रास्त मागणी आम्ही घेऊन रस्त्यावर उतरत आहोत. नाही, आता यानंतरचे काही डिसिजन असतील जिल्हा झाल्यानंतर आमचं पहिला मार्ग असा असेल की नागपूरचं अधिवेशन जवळच आलेलं आहे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये किमान 1 करोड इतका संपूर्ण समाज बांधव, आम्हीच नाही तर आंध्र प्रदेश येतील, त्याच्यामध्ये यूपीचे लोक येतील, मध्य प्रदेशचे लोक येतील, संपूर्ण देशाचे लोक या नागपूरच्या अधिवेशनावर धडकणार आहे. कारण ही मागणी आमची एकट्याची नाही, संपूर्ण देशामध्ये बंजारा समाज 7 स्टेटमध्ये एसटी प्रवर्गामध्ये, काही स्टेटमध्ये एससी प्रवर्गामध्ये, काही ओबीसी मध्ये, काही ओपन मध्ये आहे. या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सर्व देशातला बंजारा समाज एकसंघ होऊन हा आंदोलन पुढे नेण्यात येणार आहे. 29 सप्टेंबरला नांदेड शहरात बंजारा समाजाचा महाआवाज गाजणार आहे.
लाखोंच्या संख्येने होणारा हा मोर्चा यशस्वी करून दाखवू असा निर्धार बंजारास बांधवांनी केला आहे। या मोर्चानंतर सरकार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील गायरान जमिनीवरून मोठा वाद उफाळून आला आहे। मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेअंतर्गत मिळालेल्या जमिनीवरील डोंगर बेकायदेशीरपणे खोदून गौण खजिन उत्खनन केल्याचा आरोप होत आहे। या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असून त्यात आता आमदाराच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथील सर्वे गट नंबर 215 मधील गायरान जमीन मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेसाठी महावितरण आणि महापारेषण कंपनीला देण्यात आली आहे। परंतु या जमिनीवर डोंगर असताना तो डोंगर पोखरून गौण खनिज मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्ते शिवानंद मठपती यांनी केला आहे। मठपती यांच्या म्हणण्यानुसार गौण खनिजाची ही लूट उपसरपंच, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी महावितरण आणि महापारेषण कंपनीसोबत संगनमत करून केली आहे। गेल्या 8 दिवसांपासून शिवानंद मठपती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत। परंतु अद्यापही जिल्हाधिकारी यांच्याकडून या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। याच प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे। या प्रकरणात कथितपणे हस्तक्षेप करणाऱ्या एका आमदारांवरही उपोषणकर्त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। मंजूर करायला मेहनत लागते आणि मुख्यमंत्री त्यावेळेस ऊर्जामंत्री होते डॉक्टर डी साहेबांनी आधी तिथे का खात आहे, पण साहेबांनी आपल्याला दिले। पण काही लोक विरोध करतात असं मला कळालं। त्यांना उपोषण करायचं करू द्या, त्याला काय करायचं करू द्या, आपलं सुरक्षेचं काम रुकणार नाही, तुम्हाला मी गॅरंटी देतो। तुम्ही शासकीय अधिकारी आहात की आमदार असा प्रश्न विचारून त्यांनी आमदारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे। या प्रकरणी आमदारांच्या विरोधातही उपोषण करण्याचा इशारा मठपती यांनी दिला आहे। त्यांनी आरोप केला आहे की ज्या आमदाराचा या प्रकरणात काहीही संबंध नाही त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करू नये। यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याचं स्पष्ट होत आहे। तर पाहिलं कशा प्रकारे रामलिंग मुदगड येथील गायरान जमिनीतील गौण खनिज उत्खननावरून प्रशासनासोबत आता आमदारही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। उपोषणकर्त्यांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी आणि संबंधित आमदार यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नाशिक शहरात सातपूर परिसरात घडलेली एक भयावह घटना। बुधवारी रात्री स्वामी समर्थ केंद्राजवळ एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली। या रक्तरंजित हल्ल्याने नाशिकमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही सलग तिसरी गंभीर घटना असून पोलिसांसमोर आता मोठं आव्हान उभं आहे। नाशिक सातपूर परिसरात रात्रीच्या सुमारास एका तरुणावर निर्घृण हल्ला झाला। माहिती अशी आहे की 32 वर्षीय मयूर पोपट निकम यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला। IPC कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला असून या हत्येमागील तब्बल 10 आरोपी अद्याप फरार असून पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं आहे। आरोपींची नावे आदित्य उर्फ बाबू यादव, प्रणव जगताप उर्फ SK छोटू, श्रवण वाघ, साहिल गांगुर्डे, शुभम मगर, अप्पा उर्फ समाधान चौथे, समाधान यादव उर्फ मदनलाल यादव, सुमित यादव, बिटाया आणि डेंगल्या अशी आरोपींची नावे आहेत। सर्व आरोपींचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असून पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार करून त्यांचा शोध सुरू केलाय। घटना स्वामी समर्थ केंद्राजवळ बालाजी फाउंडेशनच्या बाजूला लक्ष्मी हाईट्स समोर सार्वजनिक रस्त्यावर घडली। हा भाग नेहमी गजबजलेला असतो तरी सुद्धा या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे। नाशिक पोलीस आयुक्तालयाने या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे। सातपूर परिसरात सलग गंभीर घटनांमुळे पोलिसांसमोर आता या दहशत माजविणाऱ्या टोळीला लवकरात लवकर गजाआड करण्याचं मोठं आव्हान आहे। नाशिक सातपूरमध्ये या रक्तरंजित घटनेने शहरवासियांमध्ये चिंता वाढविली आहे।
पोलीस प्रशासन आता प्रत्येक शक्य तितक्या मार्गाचा वापर करून या आरोपीचा शोध घेत आहेत। सातपूर परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील दलित वस्तीचा अखेर अनेक वर्षांचा संघर्ष यशस्वी ठरला आहे। पिढ्यानपिढ्या बंद असलेला रस्ता अखेर मोकळा करण्यात आला असून वस्तीतील नागरिक, शाळकरी मुले आणि महिला यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे। न्याय मिळवण्यासाठी उपसरपंचाने तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते। महसूल विभाग आणि पोलिसांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण काढून टाकण्यात आले। पळसवाडीकरांसाठी हा दिवस इतिहासात नोंदला जाईल। खुलताबाद तालुक्यातील मौजे पळसवाडी येथे 1971-72 साली शासनाने गट क्रमांक 189 मधील जमीन आप्पाराव यादव ठेंगड यांच्याकडे मोबदला देऊन संपादित केली होती। तत्कालीन पालकमंत्री रफिक झकेरिया यांच्या हस्ते इंदिरा आवास योजनेतून 172 दलितांना घरकुलाचे वाटप झाले। त्याच गटाचे रस्ते, समाज मंदिर, शाळा आणि बोरवेल यांची सुविधा देण्यात आली होती। मात्र गेल्या 4-5 वर्षात या जागेतील रस्ते, समाज मंदिर आणि बोरवेलवर यादव दिगंबर जगताप आणि माधव दिगंबर जगताप यांनी तारेचे कुंपण घालून अतिक्रमण केलेत। परिणामी वस्तीतील नागरिक आणि शाळकरी मुलांचे हाल सुरू झालेत। गावातील उपसरपंच सोमीनाथ ठेंगडे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधलेत। माझं नाव नर्मदाबाई हरिचंद हिवळे, राहणारे पळसवाडी। आम्ही बऱ्याच दिवसापासून इंदिराबाईनं गांध्याबाईनं दिल्या आम्हाला गाद्या, त्याच्यावर बसलो आम्ही, पण त्याच्यापासून आम्हाला लय त्रास झाला। पाण्यात चिखला पाण्यात मी म्हातारा कोतारा माणूस, मी सुद्धा पडले, सुंदर घ्यायले, माझा कोणी करायला नाही, यायला रस्ता नाही, जायला रस्ता नाही, लेकरं बाळ पाणी होतं, हे होतं, आणि लेकरं बाळ सरकार करत्या, लोक मना नाही करत्या, तहसीलदारानं मनावर घेतलं, हे आम्हाला आभारी आम्ही त्याचा नमस्कार करतो आम्ही। महसूल विभागाने दखल घेत तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी स्थळ पाहणी केली आणि पंचायतीला आदेश दिलेत। शेवटी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला। नमस्ते, मी सुलताना सय्यद, राहणार पळसवाडी। आम्ही कॉलनीत राहतो। आमच्या शेजारी जी जागा आहे, शाळेचा ग्राउंड आहे, तिथं एका माणसाने आपला ताबा टाकलेला आहे। तो म्हणते ही जागा माझी आहे आणि तिथं ताब्यामुळे आम्हाला रस्ता नाही, आम्हाला यायला तिकडं खूप अडचण होती। आम्हाला मौते कार्य, लग्न कार्य काही असले तिकडे जाता येत नाही। इतकं चिखल पाणी राहतो का आमची लेकरं तिकडे जाते। आणि हे कामामुळे सरपंच साहेब आणि बेंडे साहेब यांनी आमची मदत केली। यांना आमच्याकडून बोलून तहसीलला चक्रा मारू तहसीलदार साहेबांनी आमची बाजू खोटी आहे का खरी हे बघून त्यांनी आमचं जे निर्णय घेतला, आमच्याबद्दल जे आम्हाला सहकार्य केले, हा रस्ता मोकळा झाला, आम्हाला हे खूप बरं वाटतं। आम्ही 10-15 वर्षापासून या तकलीफमुळे आम्हाला सगळ्या गावाचं पाणी येऊन आमच्या गल्लीसमोर साचतं, त्याच्यातून आळा येत्या, काडेवर येत्या, आम्हाला राहताच येत नव्हतं। आणि तहसीलदार साहेबांनी हे पूर्ण चौकशी करून जे आमचं सहकार्य केलं, तहसीलदार साहेब येऊन या लोकांनी जे केलं, आम्हाला खूप बरं वाटतं। आमचा रस्ता मोकळा झाला, आमचे लेकरं शाळेत जाऊ शकतात आता इथून। या कारवाईनंतर वस्तीतील नागरिकांनी जल्लोष केला। मुलांनी आनंदाने शाळेत धाव घेतली आणि समाज मंदिर व रस्ते पुन्हा वापरासाठी सुरू झालेत। या कारवाईबद्दल गावकरी, तहसीलदार आणि महसूल विभागाचे आभार मानित आहेत। माझं नाव कमलबाई काशीनाथ गायकवाड, राहणार पळसवाडी, तालुका खुलताबाद। आज 15-20 वर्षापासून आमचा रस्ता बंद झालेला होता। आज हा रस्ता आम्हाला जाण्या येण्यासाठी, आमच्या लहान मुलांसाठी, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी, परवा फेरी आमच्या दारावून जात होती, तर त्याच्यासाठी आज हा रस्ता मोकळा झालाय। हा फक्त रस्ता मोकळा झाला नाही तर पळसवाडी दलित वस्तीत न्याय मिळाला आहे। अनेक वर्षांचा संघर्ष, उपोषण, आंदोलन आणि अनेक तक्रारीनंतर अखेर हा निकाल लागला आहे। गावकऱ्यांचा आनंद शब्दात मावणारा नाही। पळसवाडींचा हा विजय ग्रामीण व्यवस्थेवर विश्वास वाढवणारा आहे। अकोट तालुक्यातील चंडिकापूर गावातील दलित वस्तीत ग्रामस्थांचे जीव धोक्यात। गावातील गटारे, कुजलेले कचरे आणि नाल्यांचे अपारदर्शक बांधकाम नागरिकांच्या आरोग्यावर संकट निर्माण करीत आहे। महिलांना सर्पदंशांचा धोका, विद्यार्थ्यांना रात्रंदिवस गटाऱ्या पार करत प्रवास करावा लागत आहे। ग्रामपंचायत कारभारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत। चंडिकापूर गावाने पंचायत समिती स्तरावर मोठी पदे मिळविली असून राजकीय क्षेत्रात नाव कमावले आहे, पण विकासाच्या बाबतीत गावाचे वर्तन जैसे थे तसंच आहे।
वार्ड क्रमांक 1 आणि 2 मध्ये ग्रामपंचायत उपसरपंच राहतात. मात्र दलित वस्तीतील नागरिकांना 50 वर्षांपासून प्लॉट असूनही नाल्यांची व्यवस्थित व्यवस्था नाही. या गटारांमध्ये गवत, काटेरी झाडे, डुक्कर, साप, अजगर आणि कासव वावरतात. नागरिक व शाळेतील विद्यार्थी यांना रात्रंदिवस गटार पार करत जीव धोक्यात घालावा लागतो. घराजवळील खुल्या जागेत डबर शेणाची खते, केर आणि कचरा असल्यामुळे वाढती दुर्गंधी परिसरातील लोकांना त्रास देत आहे. या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ विविध रोगांनी ग्रासले आहेत. ग्रामपंचायतने पावसाळी रोगराई होऊ नये म्हणून कुठल्याही फवारणी किंवा उपाययोजना केली नाही. याच गटारमध्ये रंजना अशोक धांडे या महिलेला सर्पदंश झाला होता. विहीर बुजून द्या आणि 4 वर्ष झाले हे नाली करून नाहीत राहिले आणि सर माल्या इथलं पाणी असतं माझ्या दारांनी आणि आज ते पाणी आटून गेलं. नातून रोज राहते पाणी आलं की त्याला म्हटलं की नाही तर म्हणतात ते आमच्याजवळ पैसा नाही. ह्या नालीतून पाणी सबन मागणातलं काहीच नाही आहे, सबन जाय. आणि आता कंबोजीतलं पाणी होते मागणांदी तर याचा अध्यक्ष तो हा आहे राजकुमार खंडराय. त्याला म्हटलं तर तो पायाली नाही येत ना काहीच नाही येत. तिचा एक गंध होता गिट्टीचा, एक होता डसचा. हे सडक केली त्या अगदी त्यानं सबन नेलं. बया येतात हे सडक मापून नेतात आणि लगे नाही म्हणे हे सडक करा लागते म्हणे. अथून नेली तिकडे शाळेंदी तर ती लगे काय केलं त्याईनं काय नाही विकली की काय केलं. ग्रामस्थांनी अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी दिल्या तरी ग्रामपंचायतने कोणताही उपाय केला नाही. उलट जुने बांधकामाचे मलबा सरपंचाकडे राहणाऱ्या घराजवळ टाकले जात आहे. तर गटारात मुरुम किंवा मलबा टाकणे ग्रामपंचायतला योग्य वाटत नाही. मी उज्ज्वला ढोके, मी भीमनगरमध्ये राहत आहे. मी माझ्या आई वडिलांकडे 5-6 वर्षापर्यंत राहत आहे. माझे छोटे छोटे लेकरं आहेत. माझ्या बाबाच्या घराभोवती हा गटार आहे. याच्यामध्ये जीव जंतू राहतात आणि सापही राहतात. पाणी आलं की आम्हाला रस्त्यावरून जाता येत नाही, रस्ताही नाही धड. बाबांनी तक्रार केली पण त्याची तक्रार. संतप्त ग्रामस्थांनी पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्य विभाग, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आम्ही सर्व आमरण उपोषणाला बसू तसेच तिथेच मरू असे म्हटले आहे. गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की ज्या ठिकाणी पाण्याची गटार आहे तिथे मुरुम टाकून नालीचे बांधकाम करून नागरिकांचे जीव धोक्यातून वाचवावे. कापूर येथे रहिवासी आहे. मला 20-25 वर्ष इथं राहायला झाले. मला 2-3 मुलं आहेत. ते एक 5 वर्षाचं, एक 3-4 वर्षाचे असे 2-3 मुलं आहेत. ते 2 महिन्यापासून आजारी आहेत. मला या पाण्यामुळे खूप त्रास होतो आणि माझ्या घरापाशी तिकडून पण रस्ता नाही, इकडून पण रस्ता नाही. आम्हाला तिकडून जावायला सुद्धा रस्ता नाही. त्या पाण्यामुळे आम्हाला त्रास होतो. जिल्हा अधिकारी यांना आमची एवढी मागणी आहे की आम्हाला त्यांना सडक द्यावी. आमचे मूलबाळ जे आहेत तो कोणी इथे येऊन बघत नाही आणि इथं कोणी येत नाही. तात्काळ कारवाई करावी यांना. आमचे हे लहान लहान मुलं आहेत ते सुद्धा येत नाही. आमच्या घरा सुद्धा आमच्या इथं लाईट पण नाही. आम्ही अंधारात आहोत. आम्ही बिल पण भरलं, आमची लाईटही अजून आली नाही. 3 महिन्यापासून आम्ही अंधारात आहोत. आमच्या घराने पाणी जाते आणि आमच्या घरापाशी इचू काट्याचा भेव आहे. आम्हाला आमच्या याची तात्काळ कारवाई करावी ही आमची मागणी आहे. चंडिकापूर गावातील दलित वस्तीतील नागरिकांचे जीव धोक्यात असून ग्रामपंचायत प्रशासन निष्क्रिय आहे. ग्रामस्थांनी तात्काळ आरोग्य विभाग, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी पोहोचविल्या आहेत. या प्रकरणाकडे प्रशासन लक्ष देणार की नाही हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. विकासाच्या गप्पा मारणारं सरकार अनेकदा छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या समस्याकडे दुर्लक्ष करतं. अशीच एक गंभीर समस्या भंडारा जिल्ह्यामध्ये समोर आली आहे. लाखांदूर तालुक्यातील किरमटी ते डोकेसर्डी या 3 किलोमीटरच्या रस्त्याने अक्षरशः मृत्यूचा सापळा बनविला आहे. खड्डेमय रस्त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य नागरिक रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन झोपेचं सोंग घेत आहेत. या गंभीर परिस्थितीवर एक नजर टाकूयात. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील किरमटी ते डोके सरंडी जोडणारा रस्ता 3 किलोमीटरचा हा रस्ता आता रस्ता राहिलेला नसून खड्ड्यांचं साम्राज्य बनलं आहे. या रस्त्यावरून चालणे म्हणजे अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. रोज सकाळी शाळेत जाणारे चिमुकले विद्यार्थी याच खड्ड्यातून वाट काढत आहेत.
शाळेत वेळेवर पोहोचण्याऐवजी पडण्याची भीती त्यांच्या मनात असते. एवढंच नाही तर गावातून तहसील कार्यालय किंवा रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही याच खड्ड्यांचा सामना करावा लागतो. रुग्णांना धक्के बसत असल्यामुळे त्यांच्या वेदना आणखी वाढत आहेत. स्थानिक ग्रामपंचायतीने अनेकदा बांधकाम विभागाकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अर्ज केलेत, निवेदनं दिलीत आणि ठरावही मंजूर केलाय. परंतु प्रशासनाला मात्र या गंभीर समस्येची दखल घेण्याची गरज वाटली नाही. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारित आहेत. नागरिकांचा आक्रोश आता शिगेला पोहोचला आहे. जर प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना केली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. जनतेचा संयम आता संपला असून आता तरी प्रशासन खडबडून जागं होईल का हे पाहणं महत्वाचं आहे. नामे घनश्याम मोतीराम हजारे, ग्रामपंचायत कार्यालय किरमटी येथील सरपंच. तरी आमच्या गावावरून म्हणजे किरमटी ते ढोकेसरंडी हा रोड अतिशय गड्डे पडलेले आहेत. तरी या ठिकाणावरून जे लोकांना जाण्या येण्याकरिता आणि विद्यार्थ्यांना जाण्या येण्याकरिता खूपच अडचण होत आहे आणि जे वाहतूक होत आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी अडचण होत आहे. तरी याकडे प्रशासनाने लक्ष करावे आणि हा रोड लवकरात लवकर बनवून द्यावा ही विनंती करतो. तर पाहिलं कशा प्रकारे एक 3 किलोमीटरच्या रस्त्याने नागरिकांचं जीवन धोक्यात आणलं आहे. विकास कामाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचविले जातात, पण प्रत्यक्षात मात्र जनतेला जीव घेणा रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. स्थानिक प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा या रस्त्यामुळे होणाऱ्या भविष्यातील कोणत्याही अप्रिय घटनेस प्रशासन जबाबदार असेल. भोकरदन तालुक्यातील आणवा गाव पुन्हा एकदा तणावाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ऐतिहासिक हेमाडपंथी महादेव मंदिरात गोमांस टाकून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न करणारा नंदकिशोर वडगावकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र त्यानंतर गाव झालेल्या भडकाऊ भाषणामुळे मुस्लिम समाज आक्रमक बनला असून शेकडो नागरिकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या साध्वी व इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. भोकरदन तालुक्यातील आणवा हे गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते. यापूर्वी देखील रमजान महिन्यात मस्जिदीतील कुराण पठण करणाऱ्या धर्मगुरूवर हल्ला झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. यावेळी ऐतिहासिक हेमाडपंथी महादेव मंदिरात गोमांस टाकून पुन्हा एकदा गावाचे वातावरण पेटवण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गोमांस टाकणाऱ्या नंदकिशोर वडगावकर याला अटक केली आणि त्याला बेड्या ठोकल्या. मात्र या घटनेनंतर गावात संघी विचारधारेच्या साध्वी धर्मसिंहनी, गायत्री दीदी, राधेश्याम महाराज आणि इतर पदाधिकारी यांनी केलेल्या भाषणांनी गावातील तणाव अधिकच वाढला. मुस्लिम समाजावर थेट टीका करत काही चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप अल्पसंख्याक समाजाने केलाय. या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असून गावात वातावरण आणखी बिघडू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आणवा आणि भोकरदन शहरातील शेकडो मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. या शिष्टमंडळाने साध्वी महाराज आणि इतर पदाधिकारी यांच्यावर भडकाऊ भाषण केल्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. गावातील शांतता आणि सामाजिक सौहार्द धोक्यात आल्याचे कारण देत भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणीही करण्यात आली आहे. संपूर्ण घटनेने आणवा गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील आणवा या छोट्याशा गावामध्ये काही समाजकंटकांनी दिनांक 19/9/2025 रोजी हेमाडपंथी मंदिरामध्ये जनावरांचं मांस टाकून गावामध्ये हिंदू व मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण व्हावं व या जाती दंगल घडवून आणावी या उद्देशाने हा लाजिरवाणी प्रयत्न केलेला आहे. या घटनेचा आम्ही सर्व मुस्लिम परिवारातर्फे आम्ही निषेध करतो आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पारद पोलिसांचे मानेसाहेब यांनी आपल्या योग्य दिशेने हा घटनेचा तपास केलेला आहे. या तपासामध्ये गावातीलच एक समाजकंटक हिंदू बांधवांनीच ह्या कृत्य केल्याचे निष्पन्न झालेले आहेत. आज रोजी त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कारवाई योग्य रीतीने झालेली आहे. यामध्ये आमचं काही दुमत नाही, परंतु आणखी काही समाजकंटक या गावामध्ये
शांतता आणि सुव्यवस्था बिघडावी या उद्देशाने अनेक प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत। तर आम्ही SP साहेबांकडे एक निवेदन घेऊन आलेलो आहेत की त्यांनी या गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशी टिकून राहावी यासाठी प्रयत्न करावे आणि या गावामध्ये अल्पसंख्याक समाज असल्यामुळे त्यांना इथं सिक्युरिटी कशी मिळेल, ते भयभीत झालेला समाज आहे, त्यांना कशा पद्धतीने इथे सिक्युरिटी मिळेल यासारखे त्यांनी प्रयत्न करावे। यासाठी आम्ही सर्व गावातील मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेलो आहेत। साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार यापुढे घडणार नाही। शासन प्रशासन याच्याकडे पूर्ण जातीपूर्वक लक्ष देऊ लागलेले आहेत, तुम्ही कोणत्या प्रकारचे घाबरायचं कारण नाही असं आमच्या साहेबांनी बोलल्यामुळे आम्ही संतुष्ट झालेलो आहोत। त्यासाठी आम्ही इथे निवेदन दिलेलं शेख समाज शेकामध्ये एक सामाजिक कर्तव्य भोकरतात। आणवा गावातील या घटनेने पुन्हा एकदा धार्मिक सौहार्दाच्या प्रश्नाला तोंड फुटलं आहे। एकीकडे मंदिरात गोमांस टाकणाऱ्या आरोपीवर कारवाई झाली असली तरी दुसरीकडे चिथावणीखोर भाषणांवर कारवाईची मागणी उचलली गेली आहे। प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेतले नाही तर गावात पुन्हा तणाव भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। माळमाथ्याच्या शेतकऱ्यांचा संताप उफाडला आहे। कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अक्षरशः रस्त्यावर उतरलेत। गिगाव फाट्यावर आज सायंकाळी मोठं आंदोलन पेटलं। रस्ताबंदी करत शेतकऱ्यांनी सरकारला थेट इशारा दिला। आमच्या मेहनतीचं योग्य मूल्यांकन करा अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आक्रोश केला। या रस्ताबंदीमुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांनी मोठी उपस्थिती असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गिगाव फाट्यावर सायंकाळी अचानक मोठी गर्दी जमली। कांद्याचे दर घसरल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा राग फुटला। शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आणि अर्धा तास रस्ता रोखून धरला। या काळात कांद्याचा योग्य भाव द्या, आमच्या पिकांचे पंचनामे करा, सरकार जागं व्हा अशा घोषणा देत वातावरण तापवलं। रस्ताबंदीमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांनी सरकारने ठोस निर्णय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा दिला। यानंतर शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन दिलं। कांदा आणि कपाशीला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे, पिकांचे पंचनामे त्वरित झाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून निघाले पाहिजे या प्रमुख मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या। जर शासनानं तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही तर पुढच्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। आज आमच्या या गिगाव फाट्यावरती आमच्या माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कांदा चाळीत जो कांदा साठवलेला आहे, ज्याच्यावरती हजारोने खर्च झाला आणि तो कांदा रुपयाने विकायची वेळ आमच्या शेतकऱ्या बापावरती, आमच्या शेतकऱ्या बांधवांवरती आला। त्याचप्रमाणे गेल्या 15 दिवसापासून आमचा हा माळमाथा पाऊस दो धुतोय, परंतु याकडे कुठल्याही प्रशासनाचं लक्ष नाही, शासनाचं लक्ष नाही। जसं प्रदीप भाऊंनी सांगितलं की पंचनामे एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन कुठेतरी केले जातात, तर हा पंचनामा सरसकट करून ओला दुष्काळ राज्यात जाहीर करा हीच प्रमुख मागणी आज आमच्या या ठिकाणी होती। आज कपाशीचं उत्पादन दरवर्षापेक्षा सरासरी खूपच कमी येणार आहे। या कपाशीला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्या। जो कांदा चाळीत कांदा सडलाय त्याला 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या। त्याचप्रमाणे तोंडावरती दिवाळी दसरा आलेला आहे आणि जो आम्ही पीक विमा काढतो त्या पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम देण्याची पीक विमा क्रायटेरियामध्ये तरतूद आहे। तर शेतकऱ्याच्या खात्यावरती त्वरित पीक विम्याचे पैसे टाकून शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे आणि हा खरंच आमचा मूळ हेतू या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा होता। त्या गिगाव फाट्यावरची ही रस्ताबंदी केवळ सुरुवात आहे। कांद्याचे भाव पाडून टाकणाऱ्या या परिस्थितीवर तातडीने निर्णय न घेतल्यास माळमाथ्यातील शेतकऱ्यांचा राग आणखी भडकण्याची चिन्ह आहेत। प्रशासन आणखी सरकार तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर ग्रामीण भागात आंदोलनाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती।
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया घडामोडीसोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।